मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे एक साटम यांची अतिशय गाजलेली जी दूरदर्शन मालिका आहे त्याच्यामधला एक डायलॉग आहे शिवाजी साटमांचा, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. मला ज्या विषयावर बोलायचं तो विषय आहे कुछ तो गडबड है सैफ, कुछ तो गडबड है. सैफ अली खानवर ज्या बांगलादेशी युवकानं हल्ला केला चोरीच्या उद्देशानं, त्याच्या सद्गुरू शरण अपार्टमेंटमध्ये जाऊन 15 जानेवारीच्या रात्री म्हणजे 16 जानेवारीच्या पहाटे, कारण 12 तारखेला 12 वाजता दिवस बदलतो, त्याप्रमाणे रात्री 2:30-3 वाजता 16 तारखेच्या पहाटे ही घटना सद्गुरू शरण अपार्टमेंट, मुक्काम पोस्ट वांद्रे पश्चिम, मुंबई या ठिकाणी घडली. आणि जखमी अवस्थेमध्ये सैफ अली खान लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे की बांगलादेशींचा धोका फार प्रचंड आहे. याच्यावर मी व्हिडिओ केलेला आहे. मला खूप लोकांनी त्याच्यावर लाईक्स दिलेले आहेत. पण 5 दिवसामध्ये हे सगळं चित्र बदलल्यासारखं वाटायला लागलं आणि कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या शंका मनामध्ये यायला लागल्या. सैफ अली खानवर जो हल्ला झालाय त्या सद्गुरू शरण अपार्टमेंटमध्ये वॉचमन नव्हते का, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण तिथे सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे दोघही पद्म पुरस्कार प्राप्त अभिनेते आहेत, मोठे फिल्म स्टार्स आहेत. एवढंच काय, राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे मुंबईमध्ये. त्यावेळेस संपूर्ण कपूर कुटुंब परिवार हा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यासाठी गेला. त्याचं आपण नुकतंच बातम्यांमध्ये बघितलेलं आहे. करीना कपूर असेल, सैफ अली खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, नीतू सिंग कपूर, ही सगळी मंडळी त्यांना मोदीजींना आमंत्रण द्यायला गेले होते त्यांच्या निवासस्थानी. आणि त्यांच्याशी त्यांनी बराच वेळ दिला. मोदीजींनी त्यांच्याशी सल्ला मसलत केली, विचार विनिमय केला, त्यांच्यावर फोटोग्राफ्स काढले. आपण सगळ्यांनी माध्यमामधून बघितलं. सैफ अली खान पण त्याच्यामध्ये होते, करीना कपूर खान पण त्याच्यामध्ये होत्या. पण विरोधाभासी बातम्या त्याच्यानंतर यायला लागल्या. मी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी सांगितलंय की करीना कपूर त्या दिवशी त्यांची बहीण करिश्मा कपूर आणि त्यांची मैत्रिणींचा जो परिवार आहे त्यांच्याबरोबर पार्टीला गेल्या होत्या. पण आता नंतरच्या बातम्यांमध्ये असं लक्षात येत आहे की करीना कपूर या सैफ अली खान यांच्या बरोबर होत्या. ते दोघं बेडरूम मध्ये एका ठिकाणी झोपले होते आणि हा युवक त्या ठिकाणी दाखल झाला. मग तो दाखल कसा काय झाला, तर त्यांच्याकडे नोकर चाकर जी लोक आहेत त्यांच्यापैकी कोणी सामील आहे का, कारण त्या इमारतीला 2 लिफ्ट आहेत. एक लिफ्ट जी आहे ती कॉमन लिफ्ट आहे आणि एक लिफ्ट सैफ अली खान ज्या घरात राहतो त्या इमारतीमध्ये त्याची ती खाजगी लिफ्ट आहे. 11व्या आणि 12व्या मजला त्यांचा आहे. 11व्या आणि 12व्या मजल्यामध्ये थेट जाऊन घरात उघडणारी ती लिफ्ट आहे. त्याच्यामुळे शंकेची पाल चुकलेली आहे. बरं, तो जो हल्ला झाला त्यावेळेस सैफ अली खानवर एकूण 6 वार झालेले आहेत. 6 वार झाले. पुरुष नोकर चाकर सुद्धा त्यांच्या रेस्ट रूम मध्ये होते. मग या लोकांनी अडवण्याचा का नाही प्रयत्न केला. बरं, तो जो हल्लेखोर आहे तो अगदी सडपातळ बांध्याचा आहे, फारशी ताकद त्याच्यामध्ये नाही. सैफ अली खान आणि इतर त्याच्या ज्या स्त्रिया महिला ज्या होत्या त्यांनी किंवा ही जी पुरुष माणसं जी होती त्यांनी उचलून आपटला असता तर तो गतप्राण झाला असता, मेला सुद्धा असता. मग असं काहीच झालेलं दिसत नाही. उलट सैफ अली खानवर त्यानं 6 वार केलेत. त्यातले 2 वार जे आहेत हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याच्यानंतर त्याचा इब्राहिम म्हणून जो मुलगा आहे, अगोदर सांगितलं की छोटा बाळ त्या घरामध्ये, म्हणजे खालच्या मजल्यावर त्यांचा पहिल्या पत्नीची मुलं जी आहेत सारा अली खान आणि हा इब्राहिम वगैरे ही लोक राहतात. यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला इब्राहिम जो आहे मुलगा त्यांचा, त्यानं रिक्षामधून नेलं. मग त्यावेळेस वॉचमन का नाही आला बरोबर, त्यावेळेस घरातले नोकर चाकर बरोबर का नाही आले, रिक्षातून का जावं लागलं. सैफ अली खान सारखा हा नवाब पतौडींचा माजी क्रिकेट कप्तान यांचा मुलगा आहे. तो अतिश्रीमंत घराणं आहे. ते त्यांची जहागिरी होती मोठी.
त्यांचं मध्य प्रदेशमध्ये 15,000 कोटींचं जी वास्तू आहे त्याचं केसच्या संदर्भातले सुद्धा पानं नेमकी याच मुहूर्तावर उघडली गेलेली आहेत. 15,000 कोटींची प्रॉपर्टी त्यांची मध्य प्रदेशमध्ये आहे. तर त्यांचं राहणीमान पहिल्यापासूनच राजेशाही पद्धतीचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 24 तासाचा ड्रायव्हर कसा नाही त्यांच्या गाडीला. आणि मुलगा जो आहे त्यांचा तो मोठा आहे चांगला, आणि तो गाडी चालवता येत नाही असं काहीच माध्यमांनी सांगितलं, पण गाडी चालवता येते त्याला. त्याच्यानंतर त्यांनी खुलासा केलाय की गाडी पार्किंग मधून काढेपर्यंत वेळ गेला असता म्हणून आम्ही रिक्षाने गेलो. पण त्याच्या पाठोपाठ अँब्युलन्स किंवा त्याच्या पाठोपाठ इतर लोक कशी नाही आली, त्या अपार्टमेंट मधली वॉचमन असतील किंवा त्यांच्या घरात असणारी माणसं कशी नाही आली. आणि सगळ्यात आश्चर्यकारक जी घटना आहे तो चाकूचा तुकडा डॉक्टरांनी ज्या किडनी ट्रे मध्ये लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखवलेला आहे तो चांगला मजबूत 3 इंचाचा चाकूचा तुकडा त्याच्या स्पायनल कॉर्डच्या स्पाईनच्या जवळून म्हणजे मणक्यांच्या जवळून काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांनी इन्सिस्ट केलेलं आहे की CSF लिकेज, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, जे मेंदूच्या भोवती, कारण मेंदूला रक्त चालत नाही, मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त फिल्टर होऊन फक्त ग्लुकोज मेंदूभोवती फिरतं किंवा त्याला तेच लागतं. त्यामुळे ट्रान्सपरंट द्रवरूप पाण्यासारखा पदार्थ तो मेंदूपासून माकड हाडापर्यंत स्पायनल कॉर्डच्या भोवती वर खाली होणारा तो पदार्थ आहे. त्याचं लिकेज, हे फार सिरियस गोष्ट आहे, त्याचं लिकेज थांबवलं म्हणून मग त्याच्यावर ऑपरेशन केलं, प्लास्टिक सर्जरी केली, गळ्याच्या भोवती मानेभोवती एक वार होता तिथे प्लास्टिक सर्जरी वगैरे केली आणि मग त्याला ICU मध्ये 1 दिवस ठेवून मग 5 दिवसानं तो डिस्चार्ज झाला. पण 5 दिवसानं डिस्चार्ज झाल्यानंतर चकाचक दाढी केलेला सैफ अली खान, जीन पॅन्ट, लाईट ब्ल्यू कलरची, पांढरा शुभ्र शर्ट, गॉगल घालून अगदी माध्यमांना हाय हॅलो करतोय, हातवारे करतोय. हे मात्र मी स्वतः पण डॉक्टर आहे. स्पायनल सर्जरी झाल्यानंतर पेशंट असा चालत नाही. आणि ती स्पायनल सर्जरी म्हणजे कॉर्डचं जर काही जे आपण स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशन म्हणजे अलीकडे ना दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया होतात, तर त्याच्यामध्ये अक्षरशः पेशंटला त्या दिवशी संध्याकाळी, सकाळी ऑपरेशन झालं तर संध्याकाळी उभं राहून चालवायला लावलं जातं. इतक्या पेनलेस आणि रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया आहेत. तर ह्या जाणीवपूर्वक ठरवून केलेल्या शस्त्रक्रिया असतात डिस्क कॉम्प्रेशन मध्ये, जिथे 2 मणक्यांच्या मधली चकती सरकलेली आहे, त्याची जी ऑपरेशन्स असतात ही ठरवून केलेली असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कट छोटा असतो, रक्तस्राव विरहित, अत्यल्प रक्तस्राव होतो त्याच्यामध्ये. अशा शस्त्रक्रिया असतात आणि त्या मात्र पेशंट अगदी रुग्ण चालू शकतो, 2-3 दिवसात त्याला घरी पण सोडता येतं. पण याच्यामध्ये हे ऍक्सिडेंटल गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मोठा चाकूचा तुकडा बाहेर काढलेला आहे. त्याच्या स्पायनल कॉर्डच्या जवळून तो गेल्यामुळे ते CSF लीक झालेला आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, रक्तस्राव झालेला आहे आणि तो इतक्या फेक्ट म्हणजे जणू काही घडलेलंच नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी शंकास्पद आहेत. आणि सगळ्यात महत्वाची शंका जी आहे ती शंका आहे त्या आरोपीच्या बाबतीमध्ये. पोलिसांनी हा बोगस आरोपी तर समोर आणलेला नाहीये ना, कारण त्याचे फिंगरप्रिंट्स पण मॅच झालेले आहेत आणि तो आरोपीनं ती कबुली जबाब पण दिलेला आहे की हो मीच हल्ला केला होता. पण पोलिसांना काहीही शक्य असतं, काहीही शक्य असतं. एका रिटायर्ड DGPची मी मुलाखत बघितली, त्यांनी एक फार चांगला गमतीदार मजेशीर किस्सा सांगितलाय की त्यांच्या काळामध्ये एका पोलीस इन्स्पेक्टरनं एका मोठ्या पोलीस ऑफिसर म्हणजे SP लेवलच्या पोलीस ऑफिसरच्या बायकोची डायमंड रिंग हरवली, डायमंड रिंग चोरीला गेली. तर ती हिऱ्याची अंगठी चोरीला गेली म्हणून मग त्याने त्याचे पोलीस कंप्लेंट त्याची लिहून घेतली, त्यांची FIR लिहून घेतला आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. आणि मग विचारलं की मॅडम आपण कुठल्या दुकानातून ती अंगठी केली आहे की त्याचा फोटो बघू. तो फोटो त्यांनी घेतला इन्व्हेस्टिगेशनसाठी, त्या दुकानात कुठल्या बनवली त्याचं वर्णन घेतलं सगळं आणि त्या PIनं तशी हुबेहूब अंगठी तयार करून आणून दिली. आणि त्यांना सांगितलं एवढंच नाही, त्या चोरट्याला मी असा बडवलाय ना, त्यानं कबुली दिलीये की हो मीच अंगठी चोरली. आणि मग त्यावेळेस ते बघायला गेले ते SP साहेब आणि त्याला शाबासकी दिली आणि त्या PIचं पुढे त्याला बढती मिळाली की अरे वा तू इतक्या कमी कालावधीमध्ये हा गुन्हा सॉल्व्ह करून दाखवला. आणि मग ती अंगठी त्यांनी परत दिली.
त्या चोरट्यानं नंतर सांगितलं की हो, इंदिरा गांधींची सुद्धा हत्या मीच केलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जे होते ज्यांची हत्या झाली त्यांची पण हत्या मीच केलेली आहे. इथपर्यंत तो बडबडायला लागला नंतर. आणि नंतर काही काळ गेल्यानंतर त्या मॅडमची अंगठी त्यांच्याच वॉर्डरोब मध्ये सापडली. त्यावेळेस शंका उपस्थित केली. मग त्या एसपीने त्याला बोलवून घेतलं. म्हणे काय प्रकार आहे हा? नाही म्हणे, मॅडमचं दुःख मला पाहवलं नाही, त्या खूप दुःखी झाल्या, त्या रडायला लागल्या, म्हणून मग मी ती अंगठी तशीच तयार करून आणून दिली. मग ह्या आरोपीचं बाबतीमध्ये काय? कारण मित्रांनो बघा, तो ज्या पायऱ्यांवरून उतरताना त्याचं सीसीटीव्ही फुटेज आपण बघितलेलं आहे टीव्हीवर वारंवार. तो जितका तरुण दिसतोय आणि अगदी हडकुळा अशक्त प्रकृती आहे, गोरा आहे, आणि जो आता शरीफुल इस्लाम जो पकडलेला आहे त्याचे केस असे पिकलेले आहेत, हा भाग त्याला मॅच होत नाहीये. हनुवटी आणि ओठांची ठेवण मॅच होत नाहीये. जो आरोपी सैफ अली खानवर हल्ला केलाय त्याला सैफ अली खान आणि त्यांचं सैफ अली खानचं सुद्धा अजून म्हणणं रेकॉर्ड झालेलं नाहीये. त्यामुळे खूप मोठं प्रश्नचिन्ह हे गृह मंत्रालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे आणि त्या पोलिसांच्या जी कार्य करण्याची प्रणाली जी आहे त्याच्याबद्दल सुद्धा संभ्रम आहे. आणि सैफ अली खान, कारण त्यांचं नुकतंच याच प्रसंगाच्या सुमारास त्यांचा 15,000 कोटींच्या प्रॉपर्टीचं जे प्रकरण बाहेर येत आहे ते सुद्धा प्रकरण याच्यामध्ये आहे की काय, असा सगळा गुंता समोर आलेला आहे. आणि याच्यामध्ये शंकेला वाव आहे. त्याच्यामुळे शिवाजी साठमांचा तो डायलॉग आठवला, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है सैफ, कुछ तो गडबड है. पाहुयात येणारा काळ आणखीन काय काय पानं उलगडून दाखवतोय. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.